इकडे 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 तुला कुणी टाकलं पाण्यामध्ये? कुणी टाकलं पाण्यामध्ये? अवधूत गुप्ता. अवधूत सर असं का केलं? मगासपासून इथे हाऊ दे, कोणी कोणाला टाकत नाहीये. मला रंगवतो म्हणलेलं तुम्ही, मला भिजवतो नव्हतं म्हणलेलं. असं खरं एक तर बोलायचं मला असतं. साताऱ्यातून बोलवलंय सकाळी सकाळी, बरोबर आहे ना? म्हणजे काय? पण रंगवलं तर ऑलरेडी आहेच तुला लोकांनी. मी रंगवलं. हॅपी होली. पांचे भिजवून चला पण अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अवधूत अवधूत तुझा बदला घेतलेला आहे खरं तर. आता पांचेला ढकल ना. पानसे आता पानसेने टाकण्याचा खरं तर प्लॅन फसलाय, पण मला वाटतं की आज दिवसभरामध्ये ती इच्छा पण पूर्ण होईल. नक्की होईल, नक्की होईल. बऱ्याच वेळा होणार. पण अवधूत खरं तर खूप भारी असता तुमचा हा इव्हेंट आणि खूप भारी वाटतं, कारण कित्येक वर्षांपासून तुम्ही हा इव्हेंट करताय, उत्सव करताय आणि हा सण असतो खरं तर आपल्या रंगकर्मींसाठी. आणि पुन्हा एकदा एका गॅप नंतर तुम्ही आज एकत्र आलेला आहात. फार मजा येते. ही होळी, हा रंग, हा सगळ्यांच्या आयुष्यात हा रंग वर्षभर राहो, कुणालाही कुठलंही दुःख न येवो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या वेळेला आदल्या दिवशी ती बोंब मारायची प्रथा आहे, मनामध्ये दुसऱ्याबद्दल जो राग असेल, क्लेश असेल, तो सगळा ह्या दिवशी बाहेर काढून छान सगळं निचरा होऊन जावं सगळ्यांचा, असा हा सण आहे. खरं तर बोंब मारणं हे खरं तर असतं, त्या दिवशीचा दिवस त्यासाठीच आहे. तू कुणाच्या नावाने बोंब मारलीस? मी कुणाच्या नावाने, ह्या सगळ्या रंगकर्मींच्या नावाने. का? अभिजित पानसेच्या नावाने. अभिजित पानसेनी तो तयारीला आला, सगळं उंटावरनं शेळ्या हाकत होता तिकडे ठाण्यात बसून. आज काल रात्री पहिल्यांदा व्हेन्यू बघितलाय त्यांनी. अरे बापरे. हा, अशा सगळ्या स्वप्नील बांदोडकर सेम तिकडे बसून काहीतरी शिकवणार असं आहेत. त्या सगळ्यांच्या नावाने बोंब. अच्छा, पण तरी पण इतकी छान तयारी, सगळी मेहनत तुझी आहे म्हणजे इकडे. नाही नाही, असं नाही, सगळ्यांची मेहनत आहे. आणि आमचं जे इन्व्हिटेशन गाजतंय ते ठाण्यात बसूनच अभिजितने दिलंय. पण त्याला इतका जोरदार रिस्पॉन्स आला की त्यानंतर अभिजित पानसेला वाटलं झालं माझं काम. आता काय. पण अरे, इन्व्हिटेशन तर अफलातूनच आहे, अख्खी इंडस्ट्री त्या इन्व्हिटेशन मध्ये तुम्ही आणली आहे. पण रंग म्हटलं की तुझ्या डोक्यात काय येतं, डोळ्यासमोर काय येतं? रंग जेव्हा म्हणतो आपण, रंग म्हणजे जो आम्ही वर्षभर लावतो तोंडाला. रंग म्हणजे ज्यांनी सगळं आयुष्य ज्या रंगांनी तर सुंदर केलेलं आहे. नाही तर ब्लॅक अँड व्हाईट असतं ना जग सगळं, असं आहे. आणि त्याची जबाबदारी, वर्षभर रंग खेळायची जबाबदारी या रंगकर्मींवरती असते. या दिवशी मात्र आम्ही ते रंग सोडून हे रंग खेळतो. पण खरं तर पवित्र गोष्ट आहे रंग, ही सुद्धा आहेच खरं तर, ही सुद्धा म्हणण्यापेक्षा. तरी रंगांचा अर्थ खरं तर बेरंग होण्याइतपत खूप गोष्टी घडत असतात. कशाला आजच्या दिवशी त्याचा विचार करायचा? आज रंग म्हटल्यावर मग मोरपिसाचा, कृष्णाच्या डोक्यावर जे मोरपिस असतं त्यामध्ये ज्या प्रकारे बेमालूमपणे एकातनं दुसऱ्यातनं तिसरा रंग दिसतो, तसा रंग आपण एकमेकांना लावावा. कृष्णाचं मोरपीस होऊन जावं छान. उल्लेख यासाठी केला की खरं तर हेच अपेक्षा होती तुझ्याकडून, की हे तू लोकांना सांगितलं पाहिजे, लोकांनी ह्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. वर्षभर आपल्याला खूप दुःखांना, संकटांना सामोरं जावं लागतंच. एक दिवस बाजूला ठेवावं. आपल्याला किती लोकांचा राग येत असतो वर्षभर. गाडी चालवताना मला तर, आपण कधी चालवतच नाही मी इंडियात गाडी. चालवायला बसलो की कोणतरी ट्रकवाला लेफ्टून राईटच्या लेनमध्ये येतो, कोणतरी रिक्षावाला कट मारतो. असं वाटतं की उतरून त्याला मारावं. तर त्याला आज नक्की उतरा, त्याला थांबवा आणि मारायच्या ऐवजी रंग मारा त्याच्यावर, आणि त्याच्यावरचा राग सगळा हलका करून टाका. हा उत्सव साजरा करणार आहात, काहीतरी ऐकायचं तुझ्याकडून प्लीज. द नॅशनल अँथम ऑफ रंगपंचमी. रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे. थँक्यू सो मच अवधूत, ऑल द बेस्ट. आणि या रंगांच्या, या रंगकर्मींच्या उत्सवामध्ये दोन खरं तर कपल इथे आपल्यासोबत जॉईन झालंय. आणि खूप स्वागत. मंदार आणि चेतना हास्यरंग तर पसरवत असतात, तुझे काव्यरंग तर सगळ्या जगाला माहिती आहेत, आम्ही सगळेच फॅन आहोत. आणि आज या खऱ्या रंगांमध्ये नाहून निघाला दोघंही. काय भावना आहेत, काय वाटतात? खूप भारी वाटतं. खूप वर्षांनी असं सगळ्यांना मला भेटल्याचा feel. हा रंग जास्त दिसतो त्या चेहऱ्यावर, तूच लावलायस का? नाही, आता जागा लावते, शिल्लक आता आहे, लावते. शिल्लक मी आहे अजून जागा. लावलं नव्हतं. मला वाटतं घे ना, कलर आहेत भरपूर. वा, कमाल येते. बऱ्याच दिवसांनी ही म्हणाली सुद्धा, एकतर आफ्टर कोविड मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा घडतंय काहीतरी. आणि सगळी लोक भेटत आहेत जी बरेच दिवस आपण भेटत नसतो, महिने किंवा कामामुळे भेटत असतो, ती आज जरा रिलॅक्स भेटत आहेत. छान वाटतंय. चेतना
येस सेम खूप आता वर्षांनी अशी होळी होती एकत्र, तर सगळ्यांना भेटण्याचा योग येतो आणि खूप भारी वाटतं. एक धमाल करण्यासाठी भेटता येतं, मज्जा करण्यासाठी, आणि असेच रंग सगळ्यांच्या आयुष्यात उधळत राहू आणि सगळ्यांना आनंद देत राहू. तर आज रंगांचा उत्सव आहे. काल शिमगा झाला. शिमग्याच्या दिवशी बोंब मारली जाते. तो दिवसच त्यासाठी ठेवलाय. कुणाच्या नावाने मारलीस तू? मी शूटिंग करत होते. सेटवरच्या लोकांच्या, तुझ्या अत्यंत जवळचे प्रिय मित्र असतील ना? हा, ते आम्ही काय नेहमीच बोंब करत असतो, त्याचा काही प्रश्न नाही. तू मी चित्रपटगृहात न येणाऱ्या प्रेक्षकांच्या नावाने मारली. त्यामुळे मराठी चित्रपटाला प्रेक्षकांनी यावं, हा सगळे जे आपले रंग आहेत, विविध रस आहेत, 9 रसाचे 9 रंग आहेत, ते उधळून घ्यावेत, आपल्या मुक्त हस्ते उधळून घ्यावेत, एवढंच मी सांगेन. थँक्यू सो मच. मज्जा करा, एन्जॉय करा, रंगांमध्ये नाहून जा. थँक्यू सगळ्यांना. हॅपी होली. तुमच्या समोर कॅमेरामॅन असल्यानंतर तो रोल म्हणणारच खरं तर. पण रंग का नको? आजचा दिवस रंगांचा आहे. आपण रंगून आलोय. मी विचार केला होता की मी असा सगळ्यांपेक्षा वेगळा दिसेन. मी थोडासा रंग लावतो. बरं, तर मी रंग लावलाच तर मला एबीबी माझा रंग लावला. हो, Happy Holi, darling. थँक्यू. उत्सव रंगांचे आहे. सगळी इंडस्ट्री इकडे एकत्र आहे. खूप मोठ्या गॅप नंतर एकत्र आलाय. काय प्लॅन आहे? किती दंगा करायचा आहे? बघ, दंगापेक्षा आय एम रिअली एक्सायटेड अबाउट माझ्या फिल्मचा टीजर आज लॉन्च होतोय, ये रे रे पैसा 3चा. अभिनंदन. येस, सो सगळ्या इंडस्ट्रीचे मित्र आहेत आणि त्यांच्यासमोर टीजर लॉन्च होतो. आय एम रिअली एक्सायटेड आणि तुमचे आशीर्वाद आहेतच, है ना? म्हणजे रंगांच्या उत्सवाची मजा दुप्पट तिप्पट होणार आहे. येस लेट्स गो. थँक्यू सो मच. बाय. आज जास्त एंट्री झाली आहे तुमची या उत्सवामध्ये. खरं तर आयुष्यभर तुमचं हास्य रंगात तुम्ही रंगलेले असता. आम्हालाही रंग होता. आज या रंगांमध्ये रंगायचं. निखिल, काय सांगशील? खूप धमाल आहे. तुम्ही पहिल्यांदाच हा इव्हेंट म्हणजे जॉईन केला आणि पहिल्यांदाच आलो या इव्हेंटला. बरेच वर्ष चर्चा ऐकून होतो की इव्हेंट कसा असतो, काय असतो, पण आज पहिल्यांदा इथं आलो तर खूप भारी वाटतंय. खूप पॉझिटिव्ह वाईब आहे आणि धमाल येणार आहे. आम्ही रंगपंचमी खेळतोच आमच्या एरियामध्ये, आमच्या चाळींमध्ये, पण हा एक वेगळा माहोल आहे इकडे आल्यानंतर. आणि आत्ताच आलोय, आता हळूहळू रंग चढत जातील, त्यानंतर मजा येईलच आपल्याला. हळूहळू रंग दिसायला पण लागतील. तू काय सांगशील? कारण एवढा कोरडा कसा आलास जर दोघे भरलेत तर? नाही, हळूहळू रंगत जाईन असं मला वाटतंय. पण आता हा माझा आयुष्यातला पहिला इव्हेंट आहे. कलाकारांची मांदियाळी बघायला मिळेल सगळी. बघूया. थँक्यू. हॅपी होली. येस. तर मजा येईल याची खात्री आहे. परत त्याच्यात मित्र भाऊ एकत्र आहेत, तर आम्ही धमाल करू एवढं नक्की आहे. आणि बघूया. विषय रंगांचा आहे आणि कलाकारांपासून रंग कधीच लांब नव्हते. प्रत्येक दिवशी ते चेहऱ्यावरती रंग चढवतच असतात. आजचा दिवस जास्त खास आहे कारण हा आपल्या सणांपैकी एक महत्त्वाचा दिवस आहे आणि सणासुदीला असंच जगायचं जसं आपल्याकडे कोणी बघतच नाही. हा शेवटचा दिवस असल्यासारखं जगायचं असं मला वाटतं. काही वर्ष मी होळी खेळत नव्हतो कारण मी ज्या एरियात राहत होतो तिकडे फार दुर्दशा होती. काही घाणेरडे रंग आणि अंडी वगैरे असं काहीतरी घाण प्रकार चालायचा. पण सुदैवाने माझ्या काही मित्रांमुळे आम्हाला चांगल्या नॅचरल रंगांसोबत होळी खेळायला मिळते आणि कलाकार सोबत आहेत, त्यामुळे मजा येणारच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा होळीच्या मी मनसोक्त होळीचा आनंद घेणार आहे. तर बाकी काही नाही. रंग खरं तर पवित्र गोष्ट आहे. खूप तुमच्या चेहऱ्यावरती तो रंग असतोच. हे रंग थोडे वेगळेच आहेत, पण अनेक रंगांवरून खूप सारा बेरंग पण दरवर्षी होत असतो, वेगळ्या गोष्टींवरून होत असतो. ते सगळं विसरायला पाहिजे आज लोकांनी. ऍब्सोल्युटली मी तेच करतोय. माझा बेरंग झालाच होता जेव्हा मी जिथे राहत होतो तिथले काही लोक अंडी वगैरे फेकून मारायचे होळीच्या दिवशी. बेरंगच झाला होता. पण ज्या क्षणी मी ह्या सगळ्या माणसांना भेटलो जे चांगली होळी खेळतात, आपण जशी खेळायला हवी तशी होळी खेळतात, तेव्हापासून मी पुन्हा एकदा होळी खेळायला सुरुवात केलेली आहे. आणि माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की जमेल तेवढी होळी खेळा, मजा करा. हॅलो, होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी होली. हॅपी होली. येस. वा, आलेल्या रंगांचा वर्षाव झालाय. काय वाटतं? बापरे, खूप रंगले मी. खूप भारी वाटतंय. खरं तर मी अशी होळी पहिल्यांदा अटेंड करते. मी कधीच अटेंड नाही केले कारण आम्हाला आमच्या एरियातनंच वेळ मिळाला नाही कधी. त्यामुळे मी लहानपणापासून खूप जोरदार होळी खेळले. पण आता आधी ओल्या रंगांचं खेळायचो, नंतर कळलं की ते असं काही करू नये. आता सुक्या रंगांनी, ऑर्गॅनिक रंगांनी होळी खेळतो. आणि कोणाला आधी ओली होळी खेळायचो, आता सुकळी होळी खेळतो. पण खूप मजा येते. येस. तेच व्हायचंय.
अरे काय नाही, सगळ्यांना रंगपंचमी खूप खूप शुभेच्छा. आज गुलकंद हा नवीन चित्रपट 1 मेला येतोय, त्याचं प्रमोशन आहे. त्यामुळे आमचे काही बाईट्स राहिलेत म्हणून मी रंगत नाहीये, पण नंतर तुमच्यातलाच होणार आहे. मी आहे तुमच्यातलाच. सो थोडा वेळ थांबा, पुन्हा रंगून येतो मी. वा छान अशा पद्धतीने दादानी गुलकंदाबद्दल ऐकलेलं आहे, मग प्रेमाचे रंग पण आज उधळले जाणार आहेत. समीर आणि आज सगळ्यांसोबत हे होणार आहे. सो आजच्या माहोलबद्दल काय सांगशील? हे सगळे इतके छान रंगलेत. काही नाही, आज खरं तर तुमच्या सगळ्यांचे आभार की आम्हाला वेळ मिळाला एकत्र घालवायला. आम्ही रोज नेहमी रिहर्सललाच जमतो. यांचे चेहरे बघितले की मला रिहर्सलच करावीशी वाटते, पण आज वेगळ्या प्रकारे मी भेटतोय, त्यामुळे इट्स अ गुड फील. थँक्यू सो मच. मज्जा करा निखिल सगळेच. थँक्यू. रंगात म्हणजे चिंब चिंब होणं काय असतं याचा अनुभव एका सेकंदापूर्वी घेतलाय. हो, आज ऐकायला येईल का? हा सणच असा आहे की त्याचा क्षणाक्षणाचा आनंद घ्यावा. ही ज्या सणाची गंमत आहे. तुम्ही एकही क्षण शांत बसत नाही, हसता नाचता धमाल करता. आयुष्यभर तुमच्या चेहऱ्याला एक रंग असतो, पण आजचा रंग आणि त्या रंगांचे रंग वेगळे आहेत. आयुष्यभर रंग, तोंडाला चेहऱ्याला रंग असतो. आज तो रंग नसतो. आज खरा तो माणूस असतो. तो माहोल एन्जॉय करा, खूप एन्जॉय करा. खूप एन्जॉय करा. एबीपी माझाच्या सगळ्या प्रेक्षकांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी मजा करा, रंग उधळा. फक्त एकच विनंती आहे की शरीराला इजा होईल असे रंग उधळू नका. इजा करू नका, मजा करा. थँक्यू सो मच. थँक्यू. अरे 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 नुसती पोज नका देऊ, नाचलं पाहिजे यार. काही माणसं ठेवले. अरे पण एबीपी माझाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच. कारण खूप दिवसांनी किंवा खूप एकत्र पुन्हा एकदा हा माहोल सेट झालाय. काय म्हणतो कसं? माझं एवढंच म्हणणं आहे की नाचलं पाहिजे, नुसती पोज नाही द्यायची. आले आले बघतोयस तू आम्हाला सगळं असं भिजवलंय, याचा अर्थ अभिजित सरांनी घेऊन मस्त नाचवलंय. पण मजा येते कारण की सुरुवातच सिद्धार्थ सोबत झाली आहे, त्यामुळे सध्या स्नेह नावाचा म्युझिक अल्बम जरा जबराट चाललाय. मॅडम दुबईला जाऊन क्रिकेट मॅच बघतायत. सध्या रंगीबिरंगी आयुष्य चाललेलं आहे, त्यामुळे हिची होळी जास्त एन्जॉयमेंट वाली आहे आता सध्या. तिचे रंग आहेतच, पण तुझी जी एन्जॉयमेंट असते, तुझे जे रंग असतात आणि एनर्जी इज इक्वल टू सिद्धार्थ जाधव. आणि आजचा दिवस एनर्जीचा आहे, नाचला पाहिजे. 2025 मराठी सिनेमे खूप वेगळ्या पद्धतीचे येत आहेत. आता थांबायचं नाही. येरेल पैसा साडे मिळतील. त्यामुळे हे वर्ष खूप रंगांची उधळण आहे. असेच उधळत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा. एन्जॉय. रंगांच्या उत्सवामध्ये संतोष जुवेकर आता सामील झालाय, सहभागी झालाय. संतोष, खूप स्वागत तुझं एबीपी माझामध्ये. आणि यंदाच्या उत्सवाचे रंग खूप वेगळे आहेत, तुझ्यासाठी स्पेसिफिकली खूप वेगळे आहेत. अर्थात खऱ्या अर्थाने मी म्हणेन शिवमय वातावरण आहे. छावा चित्रपट रिलीज झाल्यानंतर ही होळी म्हणजे डबल धमाका मला वाटतो. जास्त म्हणतो ह्या रंगांचा आशीर्वाद समजू की आयुष्यात आता खूप आहेत. खरं तर तेच रंग चेहऱ्यावरती चढवून तुम्ही जे साकारलं ते शब्दांच्या पलीकडचं होतं. खरं तर त्याला रिस्पॉन्स मिळतोय आणि त्या आनंदामध्ये आज हे रंगांचे सण साजरा करण्यासाठी तू आलायस. अख्ख्या इंडस्ट्री सोबत साजरा करतो. हो अर्थात. आणि मला तो साजरा करायचा आहे कारण काही गोष्टी आहेत त्या गोष्टींना मागे टाकण्याकरता, काही गोष्टींना विसरण्याकरता या आनंदात सहभागी होणं जास्त महत्त्वाचं वाटतं मला. काय गोष्टी आहेत, काय वाटतं तुला? नाही असतील त्या असतील. नाही, मला असं वाटतं की तू जे बोललास, तू जे केलंस ते कमाल होतं. नाही बघ, मी बोललो, मनापासून बोललो. मी काही चुकीचं नाही बोललो हे मला माहिती आहे. फक्त ते वेगळ्या अर्थाने पोचलं याचं वाईट वाटतं. पण ते सगळं मागे सोडून खरं तर होळीच्या दिवशी सगळ्या गोष्टी जाळल्या जातात, बोंब मारली जाते. कुणाच्या नावाने बोंब मारली? मला वाटतं की कोणाच्या नावाने बोंब मारण्यापेक्षा ना मी त्या वेळेसाठी बोंब मारीन. जी प्रत्येकाच्या आयुष्यात जर कुठली वाईट वेळ येत असेल ना, त्या वाईट वेळेसाठी बोंब मारीन की देवा, वाईट वेळ गरजेची आहे. जशी चांगली आहे तशी वाईट पण गरजेची आहे. कारण चांगल्या गोष्टी वेळेची जाणीव राहत नाही. पण त्या वाईट वेळेपासून वाचण्याची, त्यातनं पुन्हा उभं राहण्याची हिंमत देव सगळ्यांना देव. आज हे रंग उधळतोयस, सगळे मित्रमंडळी आलेले आहेत. एका मोठ्या गॅप नंतर, मला वाटतं 2-3 वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा एकत्र जमलोय. काय वाटतं आजच्या दिवसाबद्दल?
खूप गॅप नंतर आम्ही सगळे एकत्र आलोय, रंगोत्सव साजरा करतोय. त्यामुळे खूप आनंद आहे, खूप मजा आहे, कमाल आहे. आणि अभि तो सुरुवात आहे, पिक्चर अभि बाकी आहे मेरे दोस्त. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. हॅपी होली तुम्हाला सगळ्यांना. जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना पण, जे करत नाहीत ते उद्या नक्की करतील. आय लव्ह यू ऑल. खूप नाही रे. मी पण आता जे काय आयुष्यामध्ये जेवढं मी काय जर रंगपंचमी साजरा केला असेल तर रंगकर्मी धुलवडमध्येच साजरा केला. तर आय थिंक मागच्या वर्षी आणि त्याच्या अगोदर 1-2 वर्ष बस. त्याच्याशिवाय मला आय डोंट रिमेंबर. 11वीमध्ये एका मुलाने माझ्या डोक्यामध्ये अंड टाकलं होतं. तेव्हापासून मला अशी प्युअर बसली होती आणि त्यानंतर मी कधीच काहीतरी होळी किंवा रंगपंचमी हा सण साजराच केला नव्हता. आणि आज म्हणजे पण इकडे असेल की मग एकदम सेफ झोन ना. इकडे मज्जा खूप जास्त. तू त्याला ती जेव्हा असं काहीतरी सांगत होती तेव्हा तुझे रिएक्शन असे होते की तुझ्या आयुष्यात असं काहीतरी घडलं? असंच आम्ही लहान होते त्यावेळेस ना असे 3-4 जणांनी येऊन ना, आणि आमच्या शेजारच्या बायका मुली वगैरे अशा होत्या, त्यांनी येऊन डायरेक्ट असं तोंड माझं दाबलं आणि मला कळलंच नाही, मला श्वासच घेता आला नाही. आणि यामुळे मी इतकी घाबरले की मी होळी रंगपंचमी धुलवड मी घराच्या बाहेरच पडायची नाही. पण एक्झॅक्टली जसं ही म्हणाली, इथे सेफ आहे, इथे आमची सगळी लोकं आहेत. सो जसं मला आता तू पाहतोय, सो त्यांनी सगळ्यांनी मला माझी स्पेस दिलेली आहे. कलर लावल्यावर मला भीती वाटते, हेही त्यांनी रंग लावत नाहीये. सो म्हणत होती की नाही मी येत नाही. मग मी म्हटलं अगं काही नाही. म्हटलं तू चल, इट विल बी फाईन, डोंट वरी. ओके, तर कम्फर्टेबल आहेस पूर्ण आज? खूप जास्त कम्फर्टेबल आहे. अजून किती वेळानंतर तुझ्या रंग तुझ्या चेहऱ्यावरती दिसतील? मी लावल्यावर मी पहिलं तुलाच सांगेन. ओके, राधा, सो तुझा कसा अनुभव इकडचा आजचा तुझ्या रंगाचा? तू तर म्हणजे पूर्ण अंघोळच केलीस रंगानी. मी एंट्रीलाच म्हणजे आत येण्याच्या आधीच मला रंगवून टाकलं होतं. त्याच्यामुळे पण काय म्हणतात, इट्स लाईक अ फॅमिली. दरवर्षी आम्ही येतो, मज्जा करतो. आणि कोणी कुठेही असेल ना तरी वेळात वेळ काढून येतं, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मी जशी पुण्यावरून आली आहे, माधुरी सातारवरून आली आहे, तर कुठेही असलो ना तरी ही मजा, हे आपल्या लोकांसोबत वेळ घालवणं आणि रंग खेळणं खूप मजा येते. इट्स अ फन. कलाकार म्हणून खरं तर रंगांशी वेगळं नातं असतं. तो एक रंग चेहऱ्यावरती असतोच आणि हा एक वेगळा रंग आहे तुझ्या. आणि तू सतत काहीतरी वेगळ्या निमित्तानं आमच्या समोर येत असतेस, काहीतरी धमाल तेवढंच कडक काहीतरी आणत असतेस. काय सध्या सुरू आहे? ते आल्यावर नक्कीच सांगेन. जेव्हा वेळ बरोबर असेल, अनाऊन्स करता येईल, तेव्हा नक्कीच अनाऊन्स करेन. पण आम्ही नक्कीच मला सांगायला आवडेल की आम्ही आवर्जून या कार्यक्रमाला किंवा या फेस्टिवलला किंवा या म्हणजे होळीला आम्ही नेहमी इकडे येतो. कारण आपले AVK रावण म्हणजे ऑब्व्हियसली सगळ्यांची नावं घेते त्याच्यापेक्षा, प्रोडक्शनपेक्षा. आपल्याकडे अमरजी खोपकर आहेत, अभिजी पानसे आहेत, अजितजी परब आहेत, स्वप्नीलजी बांदोडकर आहेत आणि अवधूतजी गुप्ते आहेत. सगळे मिळून हा जो होळीचा रंगकर्मी जो होळीचा सण आहे दरवर्षी ऑर्गनाईज करतात. आणि आम्ही आवर्जून या फेस्टिवलसाठी, या सणासाठी आम्ही नक्की येतो. पण सगळेजण बहुतेक करून आज कुणाचे शूट नसतात, तर या ह्याच्यामुळे आय थिंक कदाचित आम्ही सगळे जास्त काय कलाकार एकमेकांना भेटू शकतो. म्हणून मग नक्कीच आवर्जून या. कलाकारांचा उत्सव आहे आजचा. आणखीन एक काय म्हणतात स्पेशल गोष्ट म्हणजे दरवर्षी कुठल्या प्रोजेक्टचं प्रमोशन असतं, कुठल्या ना कुठल्या फिल्मचं. म्हणजे जसं आज गुलकंदचं आहे आणि माझी फिल्म येते 18 एप्रिलला. सुशीला सुटीत नक्की बघा. ओके 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 ओके, ती बोलून घेतलं तिने. रे पैसा पण ट्रेलर लॉन्च होणार आहे आज. तर टीजर लॉन्च होणार आहे. हे सांगा. तो बघा, हे असं येस. म्हणजे आता सगळ्या मराठी फिल्म्स तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघावे. सगळ्यांचं ठीक आहे, तुमच्या दोघींचं बोलून झालंय. पण मला प्रमोशन केलेलं आहे. पण रेन डान्स वगैरे होता, नाचली नाहीस तू? पाण्यात फेकलं नाही तुला अजून कुणी? नाही, आता पहिला लॉट झालाय, आता दुसरा लॉट येईल. त्याच्यात बहुतेक आपण पाण्यामध्ये मला कोणत्या लॉट बद्दल बोलतेस नेमकी? नाही याच लॉट बद्दल बोलतेय. काही जण गेले होते, मला भूक लागलेली, सो मी थोडंसं खाऊन काय 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 तुला पाण्यात फेकलंय ऑलरेडी. मग अशी मी ओली हो काय हे काय. पण रेन डान्स सुरू होण्याच्या अगोदर स्वप्नील बांदोडकर आणि अवधूतजी गुप्ते या दोघांनी मिळून मला पाण्यामध्ये फेकलेलं आहे. हो मग काय. माय गॉड. ठीक आहे, हे तुझ्यावरती वेळ येणार आहे, तुझ्यावरती येणार आहे. मी वाट बघतो तुझे रंग. नाही आय एम टेलिंग यू खरंच इतकं छान वाटलं मला पडल्यानंतर. पाण्यावर इतकी मजा एवढीच बुडले, कारण ते छोटूचं फुल आहे ना.
पण खूप छान वाटलं. गार गार जरा आय थिंक इट्स द ॲप्ट टेम्परेचर. ऊन खूप आहे. येस. खरं तर छान वाटतं. सो आता तू पण ट्राय कर, हो ट्राय करेन मी नक्कीच. एन्जॉय करा, खूप एन्जॉय करा. तुमच्या दोघींच्या सिनेमालाही शुभेच्छा. ऑल द बेस्ट. हॅपी होली. थँक्यू. रंगांचा उत्सव सुरू झाला आणि आता कलाकारांच्या रंगकर्मींच्या होळीमध्ये सहभागी झाले आहेत पुष्कर आणि पूर्वी. खूप स्वागत आणि ऑलरेडी शुभेच्छा देताय तुम्ही. हार्दिक शुभेच्छा. काय सांगशील आजच्या उत्सवाबद्दल? आनंदाचा क्षण आहे, सेलिब्रेशन आहे. आपले सगळे फिल्म इंडस्ट्रीचे सगळे माझे कलिग्स फ्रेंड्स सगळे आज भेटत आहेत, मीडिया फ्रेंड्स भेटत आहेत. खूप आनंद वाटतोय. आय एम व्हेरी हॅपी आणि त्यासाठीच हार्दिक शुभेच्छा द्यायला आलेलो आहे आम्ही दोघं. काय सांगशील पूर्वी? हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही फिल्म तर घेऊन येतोच आहे, पण तुम्ही पाहिलं असेल तर डोक्याला शॉट पण घेऊन येतोय आम्ही या होळीला. आणि खूप ट्रेंडिंग आहे गाणं आणि सगळ्या होळीत सगळीकडे प्ले होत आहे आणि आम्हाला खूप आनंद होत आहे. आज सिनेमा तर येतोय पण रंगकर्मींसोबत होळी सेलिब्रेट करतेस तू. याच्या आधी तू आली होतीस कधी, सेलिब्रेट केली होती सगळ्या आपल्या कलाकार मित्रांसोबत वगैरे? नाही, आणि दिस इज माय फर्स्ट टाईम. हा माझा फर्स्ट टाईम आहे की मी सगळे मराठी चित्रपट जे पण दिग्गज कलाकार आहेत सगळ्यांबरोबर, प्रेस बरोबर, मीडिया बरोबर मी आज होळी सेलिब्रेट करते आणि आय एम सो लुकिंग फॉरवर्ड. आत्ताच बघा हे झालंय फुल सुरू. हे तर होणारच आहे, रंग उधळले जाणारच आहेत. आणखी काही वेगळेच रंग आहेत यावेळच्या होळीसाठी स्पेशल? काही नाही, जस्ट आनंद लुटायचा आहे, जल्लोष करायचा आहे आणि फिल्म एन्जॉय करायची बस. खूप साऱ्या शुभेच्छा. एन्जॉय करा. हे रंग तुमच्यासाठी येणाऱ्या सिनेमासाठी उत्तम यश घेऊन येऊ देत. या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. रंगकर्मींच्या होळीच्या उत्सवाला सुरुवात झाली आणि रंगारंग माहोल आहे खरं तर. आणि आपल्या सोबत आहेत म्युझिक क्षेत्रातले दोन दिग्गज स्वप्नील आणि अजित. दोघांचंही खूप स्वागत आणि हॅपी होली. हॅपी होली. धुळवडीच्या शुभेच्छा. खूप होळीच्या तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा, कारण तुम्ही जिथे जाता तिथे रंग भरले जातात आणि हा उत्सवाची परंपरा तुम्ही सुरू केली आहे खरं तर असं म्हणता येईल. आणि आज पुन्हा एकदा एका गॅप नंतर उत्सवाला तुम्ही खरं तर पुन्हा उत्सव साजरा केला जातोय. काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल, या धुळवडीबद्दल? थोडं नॉस्टॅल्जिक वाटतंय, कारण अनेक वर्षापूर्वी ही परंपरा आम्ही सुरू केली होती. तेव्हा आम्ही V2 नावाने सुरू केली होती आणि आज ती रंगकर्मी झालेली आहे आणि आज तो परिवार खूप मोठा झाला आहे. सो खूप छान वाटतंय, कारण आज इथे काही क्षणानंतर इतकी लोक असतील की आम्हाला मॅनेजेबल होणार नाही. तर छान वाटतं की परिवार मोठा होतोय. लोकांनी आम्हाला कोणाला बोलवायला लागत नाही, सगळे स्वतःहून येतात, प्रेमाने येतात. आणि असा एक सण आहे जिकडे नो इनिबिशन्स, सगळे मजा करायला येतात. असाच सण आहे, त्यामुळे नो लिमिटेशन्स, ओनली सेलिब्रेशन. अजित? जसं आता स्वप्नीला सांगितलं की अनेक वर्ष आम्ही एकत्र मित्र साजरी करतोय, त्याचं स्वरूप काही काळाने मोठं होत गेलं. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सेलिब्रेट करतोय. तरीही मला असं वाटतं की कलाकारांसाठी वर्षातला एक असा दिवस असतो की त्यांना वाटेल तसं ते वागू शकतात. एरवी इव्हेंट्समध्ये तुम्ही छान छान कपडे घालून तुम्ही प्रोटोकॉल पाळत असता. होळीला तसं काही बंधनं नसतात कोणाला, त्यामुळे सगळे धमाल मजा मस्ती करणार आहेत आज दिवसभर आणि सगळे मित्र एकत्र येऊन आजचा दिवस अख्खा सेलिब्रेट करणार आहोत. अवधूत, आजचा दिवस, कारण पहिल्या फळीतले खेळाडू आहात तुम्ही सगळ्यांनी या उत्सवाची सुरुवात केली होती आणि कित्येक वर्षापासून सुरू होतं. एका गॅप नंतर पुन्हा एकदा तुम्ही हे सगळं सुरू करा. हो, आपण सुरू केली होती V2च्या नावाने पहिली आणि आता तो V2 परिवार इतका मोठा झाला रंगकर्मीच्या रूपात की दरवर्षी ह्या खरं तर खूप आपले आर्टिस्ट ह्या एका दिवसाची खूप वाट बघत असतात आणि आता बघताय तुम्ही की आपलं हे सगळं पंचतारांकित सगळं झालेलं आहे. सो सगळे एन्जॉय करू आणि सगळ्यांना करायला लावू. अजित, मी बघतोय की गाणी नाही, खूप छान क्लासिकल म्युझिक मागे सुरू आहे. ही एक वेगळी गोष्ट आहे. अगदी मला असं वाटतं की आम्ही सगळे संगीत क्षेत्रातले आणि सिनेमा क्षेत्रातले जे लोक आहोत त्यांना एक हे नुसतंच होळी म्हटल्यावरती धमाल मजा मस्ती DJ आणि नाचायची गाणी ती तर होणारच आहे नंतर, पण मला असं वाटतं की सकाळी एक सुंदर छान संगीताची मेजवानी सगळ्यांनाच, आम्हाला कलाकारांनाही आणि प्रेक्षकांनाही मिळावी अशी इच्छा होती. स्वप्नीलचा आवाज थोडासा आहे पण तू काहीतरी ऐकव ना आज.
थोडंसं हलकस. हा मला असं वाटतं आमचे मित्र भूपाल पणशीकर तिथे सतार वाजवत आहेत, त्यांचा आस्वाद आपण घेऊया. थँक्यू सो मच. दिवसभर हॅपी होली. रंगकर्मींचा उत्सव सुरू झालाय, होळीचा उत्सव सुरू झालाय आणि अभिजित पानसे, द अभिजित पानसे आता माझ्या सोबत आहेत आणि गेली कित्येक वर्षे उत्सवाचं आयोजन तुम्ही करताय, सगळ्या इंडस्ट्रीला तुम्ही इन्व्हाइट करता, इतक्या छान पद्धतीनं साजरा केला जातो. सगळ्यात आधी मला ह्याची आमंत्रणची पत्रिका होती ना, ती जाम आवडली आणि ती तू लिहिली होतीस असं मला कळलंय. सो मी सांगण्यापेक्षा ना तो वाचून दाखव काय होती. थँक्यू. तर खूप खूप जणांना ती आवडली म्हणून मी वाचून दाखवतोय. सगळ्या कलाकारांची नावं त्यांचे चेहरे घेऊन ती केलेली आहे. अमृता तेही पैजा जिंके अशी आपली मराठी. इथे अमृता खानविलकरचा फोटो आहे. धुलीवंदन हा या संपूर्ण भरत क्षेत्रातला आपला आवडता सण आणि तो बेभानपणे साजरा करण्याची आपली जित्याची खोड जाता जाणार जितू जोशी, तीर्थ प्रसाद म्हणून प्रसाद ओक. सर्व चोख व्यवस्था झाली आहेच. कुठेही अपप्रकार होणार नाही याचा अंकुश आम्ही ठेवूच. अंकुश चौधरी, तुम्ही यायलाच हवं अशी आमची प्रार्थना आहे. प्रार्थना बेहरे. अशा या सही रे सही होळीला आपण भेटूच. पाण्याचा वर्षावर झाला. आमच्या 2 स्वप्नील डोळ्यांनी आम्ही आपली वाट बघत आहोत. आपली उपस्थिती हाच आमचा संतोष. ताजा कलम रंग हे नैसर्गिकच वापरले जातील, त्यामुळे धुतले जातील अशी खात्री बाळगा. क्या बात आहे. म्हणजे एका इन्व्हिटेशन कार्डमध्ये जवळपास अख्ख्या इंडस्ट्रीला तू एकत्र सांधलंस, एकत्र बांधलंस आणि तो रंगांचा उत्सव तुम्ही साजरा केलाय. काय सांगशील मधल्या एका गॅप नंतर आज साजरा होतोय, मध्ये काही वर्ष तो नाही झाला कोविड आणि या सगळ्या गोष्टींमुळे. सो आज विशेष काय असणार इकडे? क्लासिकलनी सुरुवात करता हे जरा जास्त विशेष वाटतंय. नाही, आमचा बरेच वेळा म्हणजे काय नाविन्य काहीतरी करायचं. क्लासिकल हा तुम्हाला माहिती आहे की आम्ही जी ऑर्गनायझर्स आहोत त्याचा अवधूत आहे, स्वप्नील आहे, अजित परब आहे. त्यामुळे क्लासिकल आणि हा एक आपला खूप मोठा मूल्यवान ठेवा जो कला क्षेत्रात आहे आणि जो महाराष्ट्रभर किंवा मराठी माणसाकडनं दिग्गज जगभरात आपले पोचलेले आहेत. त्यामुळे सुरुवात कशाने करावी, गाण्याने करावी याची नाही, तर भोपालचं उत्तम क्लासिकलने आम्ही ही सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे एक मराठीच्या सोहळ्याला मंगलमय वातावरण जर करायचं असेल तर क्लासिकलमुळे जो एक उत्तम वातावरण तयार होतं, आनंददायी वातावरण तयार होतं, म्हणून क्लासिकलने सुरुवात आहे. पुढे धमाल, डीजे या सगळ्या गोष्टी येतीलच. रंग म्हणले की डोळ्यात काय येतं, डोक्यात काय येतं? सॉरी, रंगेल. आम्ही रंगेल म्हणजे इन्व्हिटेशन कार्ड मधला आम्ही रंगेल हे पण खरं तर सांगायला विसरलो मगाशी मी. पण खूप धन्यवाद, खूप थँक्स. खूप मजा करा, खूप एन्जॉय करा. तुमच्यामुळे इंडस्ट्रीतले हे रंग सगळे टिकून आहेत, त्याची ते वृद्धिंगत होत राहोत याचीच ह्याच अपेक्षा. एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना होळी, धुळवड आणि रंगपंचमीच्या मनापासून शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.